नमस्कार पुरीनो, बरे आहेसा का? मी पण बरे आहे. जय सद्गुरू. आपण आज गुलगुले बनवणार आहे. पौष्टिक असतात गोड पदार्थ. पारंपरिक म्हणजे गुलगुले खूपच आवडतात पोरासनी, सगळ्यांनाच आवडतात. आपण करूया आता. बघा काय काय घेतले मी त्याच्यासाठी दाखवते तुम्हाला. त्या पुरीनो एक मोठी वाटी मी पीठ घेतले गव्हाचं, 2 वेलच्या आणि बडीशेप मी जरा चिचून घेतले, ही जरा मोठी मोठी. आणि ही चवीपुरतं मीठ घेतले. ही सोडा घेतलाय अर्धा चमचा. हा अर्धी वाटी गूळ घेतलाय. आपण मोठी वाटी पीठ घेतले त्याच्यासाठी ही अर्धी वाटी गूळ पुरेसा आहे. तर हे गूळ घेतलाय का नाही, तेवढंच पाणी घेतलं ह्याच्यात वाचायला. तर आपण ही ह्याच्यात पाणी ओतूया आणि गूळ विगळेपर्यंत हलवूया चांगलं. गूळ गूळ पूर्ण विरघळून घेऊया. हे बघा पुरीनो, गुळाचं हे पाणी पूर्ण होस तर आपण आता गूळ हे असं हलवून घेऊया. तुम्ही गरम पाणी करून घेतलं कोमट तरी चालेल. गूळ विरघळायला आपण हे पाणी गाळून घेऊया. गाळून का घ्यायचं तर ह्याच्यात एखादं कसपट असतंय गुळात, म्हणून आपण हे गाळून घ्यायचं पाणी. हे बघा आपण आता पूर्ण गाळून घेऊया आणि बडीशेप बारीक करून घेतलेली टाकूया पूर्ण ह्याच्यात आता गुळाच्या पाण्यात. हे बघा हे कसं टाकायचं माहिती आहे का? वेलची पण आणि बडीशेप पण, वास पण छान येतो ह्याचा आणि खायला पण खमंग लागतं छान. त्यामुळे ही वेलची आणि बडीशेप जरा टाकायचीच, छान लागतं. तर आपण आता ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकूया, कारण गोडाच्या पदार्थात पण मीठ टाकलं का नाही एकदम छान लागतो पदार्थ. चवीपुरतं थोडंसं टाकायलाच लागतं मीठ. तुम्ही पण टाका. आपण आता पीठ मळून घेऊया. हे बघा असं कालवून घ्यायचं, गिट्ट्या होऊन द्यायच्या नाहीत, एकसारखं असं कालवायचं. पण गिट्ट्या ठेवायच्या नाही, त्या पाक असं फिटून फिटून नीट घ्यायचं. असं एकसारखं एक जीव करायचा त्याचा पिठाचा. असं असं झालं पाहिजे म्हणजे गुलगुले गोल होते. ती जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. आपण भिजवले पीठ आता ह्याला अर्धा तास चांगलं छान भिजून देऊया आपण. आता आपलं पीठ बघा किती छान भिजले, अर्धा तास झाला. आता आपण ह्याच्यात सोडा टाकूया. त्यातला अर्धा चमचा सोडा घातला आपण ह्याच्यात. अगदी करायच्या वेळी ऐनवेळी घालायचा सोडा, आधी नाही घालायचा. आता हे सोडा आपण असं मिक्स करून घेऊया सगळा छान. कुठं असं लागतो कुठं नाही म्हणून सगळं असं मिक्स करून घ्यायचं. बघा आपलं पीठ किती छान भिजले. पिठाला कलर आपल्या आलाय गुळाचा बरं का. आपण सेंद्रिय गुळ वापरलाय ना, पौष्टिक असतो म्हणून. चला आपण गुलगुले आता तळून घेऊया. आपली गुलगुली कशी फुगायला लागले टमटमीत, कसा कलर आलाय बघा छान. मध्यम जाळावरच भाजायची, बारीक जाळावर भाजायची, चांगली भाजतात म्हणजे आतपर्यंत. जरा मोठ्या जाळावर भाजली का नाही की आत कच्ची राहते ती, जाळीदार होते ती चांगली. कमी जाळावर भाजली की चांगली जाळी येते आत त्याला. तर आला ना तांबूस तांबूस की भाजले समजायचे, काढून घ्यायच्यात आपण. करून आपले गुलगुले कसे झालेत, छान भाजलेत का नाही, कलर मस्त आलाय का नाही. घेऊया आपण सगळे करून आता असे. बघा पूर्ण आपले गुलगुले झालेत तयार. आता किती छान झालेत बघा, कलर कसा मस्त आलाय बघा. आता तुम्हाला दाखवते ह्याची जाळी कशी झाली आपल्या गुलगुलीची. बघा कशी जाळी झाली, किती छान भाजलेत बघा. असे आतनं भाजायची, कमी जाळावर भाजली की कशी छान जाळी आली बघा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. या पुरीन गुलगुले खायला.